नमस्कार, मी डॉक्टर जगन्नाथ पाटील. आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत. आज आपण एक होमिओपॅथीचा नवीन विषय घेतला आहे. डॉक्टर उमाकांत महादेव पाचेगावकर हे आपलं मन यूट्यूबच्या माध्यमातून प्राध्यापक प्रदीप मुर्मे यांनी त्यांची मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत आपण आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये प्रसारित करणार आहोत. डॉक्टर पाचेगावकर हे महाराष्ट्रातील एक नामवंत होमिओपॅथी तज्ज्ञ म्हणून लातूर आणि लातूर परिसरामध्ये काम करतात. त्यांचे वडील वयाच्या 86व्या वर्षीसुद्धा आजही होमिओपॅथीच्या जनरल प्रॅक्टिस आणि पशुवैद्यकीय प्रॅक्टिस अशा दोन्ही प्रॅक्टिस आणि इस्कॉन या जगप्रसिद्ध संस्थेशी ते जोडलेले आहेत. तर त्यांचे काका डॉक्टर पाचेगाव हे पाँडिचेरी येथे योगी अरविंदांचं महायोगी अरविंदांच्या आश्रमात होमिओपॅथीचे प्रमुख आहेत. तर असंही अख्खं कुटुंब होमिओपॅथीशी जोडलेलं आणि होमिओपॅथीमध्ये नवीन नवीन प्रयोग आणि त्यातून सगळ्या रुग्णांना दिलासा देण्याचं काम, आरोग्यपूर्ण ठेवण्याचं काम करणारे डॉक्टर पाचेगावकर आज आपलं मन यूट्यूबसाठी प्राध्यापक प्रदीप मुर्मे यांनी घेतलेल्या या मुलाखतीला आपण पाहावं. धन्यवाद. मी डॉक्टर उमाकांत महादेव पाचेगावकर. माझं मूळ गाव पोहरेगाव, तालुका रेणापूर, जिल्हा लातूर. माझे वडील हे वेटरनरी डॉक्टर आणि त्यांच्या आग्रहाखातर मी होमिओपॅथीला प्रवेश घेतला. तर माझी प्रॅक्टिस इथे 26 ते 27 वर्षापासून आहे. सर, होमिओपॅथीची काही उपचार पद्धती आहे, त्या उपचार पद्धतीबद्दल तुम्ही नेमकं आम्हाला काय सांगाल? होमिओपॅथिक उपचार पद्धतीचं स्वतःचं असं काही थोडंसं वेगळेपण आहे कम्पेअर टू ॲलोपॅथी, आयुर्वेद, युनानीपेक्षा. आणि हे जे काही होमिओपॅथीचं वेगळेपण आहे हे थोडंसं मी उदाहरणाच्या मदतीने तुम्हाला सांगतो. फॉर एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीला त्वचेचा काही आजार झाला, जसं आपण सोरियासिस म्हणू, तर आपसुकच तो व्यक्ती त्वचा रोग तज्ज्ञाकडे जातो आणि त्याच्यासाठी ट्रीटमेंट घेऊ पाहतो. समजा त्याच व्यक्तीला त्वचाचा आजार सोडून समजा त्याला झोप येत नाही आहे ही तक्रार आहे, किंवा त्या झोप येत नाही या तक्रारीसोबतच त्याला धुळीची ॲलर्जी आहे आणि त्याने जर त्या त्वचारोग तज्ज्ञाला जर त्यांनी सांगितलं की बाबा मला ह्या त्वचारोगाशिवाय ह्या 2 तक्रारी आहेत, तर ॲलोपॅथीमध्ये असं असतं की तो त्वचारोग तज्ज्ञ म्हणतो की बाबा मी त्वचेपुरतं तुम्हाला ट्रीट करतो, पण तुम्हाला झोपेसाठी किंवा धुळीच्या ॲलर्जीसाठी ट्रीटमेंट हवी असेल तर तुम्ही मनोविकार तज्ज्ञ आणि धुळीच्या ॲलर्जीसाठी ENT सर्जन यांच्याकडे जाऊन तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. तर अशा रीतीने एकाच व्यक्तीला अशा 3 वेगवेगळ्या तक्रारी असतील तर ॲलोपॅथीमध्ये या 3 तक्रारींना 3 वेगवेगळे स्पेशालिस्ट डील करतात, म्हणजे पाहतात. होमिओपॅथिक शास्त्र म्हणजे आमचं शास्त्र असं विचार करतं, असं म्हणतं की हे तिन्ही आजार आहेत शेवटी हे एकाच प्रकृतीमध्ये, एकाच व्यक्तीमध्ये. तर हर एक तक्रारीला हर एक वेगवेगळं औषध देण्याऐवजी 3-4 तक्रारी एकत्रितपणे ज्या प्रकृतीत आहेत आपण त्या प्रकृतीला ठीक करू, असं होमिओपॅथीचं म्हणणं. म्हणून आमच्या इथे असं म्हणलं जातं की होमिओपॅथीमध्ये रोग दुरुस्त करण्यासाठी रोग्याला औषधं दिलं जातं, किंवा डिसीज इन पर्सन ट्रीट करण्यासाठी पर्सन इन डिसीज ट्रीट केला जातो, किंवा अजून वेगळ्या पद्धतीने म्हणायचं झालं की वी डू नॉट ट्रीट द डिसीज, रॅदर वी ट्रीट द पेशंट. म्हणून आमच्या इथं हे प्रकृतीचं औषध व्यक्तीचं शोधण्यासाठी व्यक्ती हा शारीरिक, भावनिक आणि मानसिक या 3 स्तरावर पाहिला जातो. आणि या 3 स्तरावर पाहिलं जात असताना त्या व्यक्तीची भूक, झोप, तहान इत्यादी कसं आहे, त्याच्या प्रकृतीला उष्णता सोसवत नाही का थंडी सोसवत नाही इत्यादी ही गोष्टी आमच्याकडनं माहिती मिळवली जाते. आणि आमच्या इकडे शारीरिक तक्रारीपेक्षा थोडंसं मानसिक आणि भावनिक गोष्टींना त्याच्या प्रकृतीचं औषध निवडत असताना अधिक महत्त्व दिलं जातं. म्हणून आमच्या होमिओपॅथीबद्दल असं म्हणू शकतात की होमिओपॅथी ही थोडीशी व्यक्ती सापेक्ष पद्धती आहे किंवा प्रकृती सापेक्ष पद्धती आहे.
जे कदाचित या ॲलोपॅथीची दिशा आणि होमिओपॅथीची दिशा ह्या थोड्याशा या बाबतीत मात्र पूर्व पश्चिम आहेत. आणि कदाचित हाच जो बिंदू आहे आमच्या इकडं, म्हणजे व्यक्तीला किंवा प्रकृतीला औषध देणे, हे थोडंसं आयुर्वेदाशी आमचं मेळ खातं. तर तुमची जी काही होमिओपॅथी ही जी काही उपचार पद्धती आहे हां. त्यामध्ये नेमकं कोणकोणत्या आजारावरची उपचार केले जातात त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? होमिओपॅथीमध्ये तसं पाहिलं तर मुळातच जुनाट आजारांसाठी अतिउत्तम आणि त्याशिवाय आकस्मिकपणे उद्भवणारे आजार, जसं की वातावरण बदलामुळे व्हायरल फीवर सारखे आजार की ज्याच्यामध्ये व्यक्तीला ताप येतो, किंवा इन्फ्लुएन्झासारखे व्हायरल आजार, किंवा लूज मोशन्स किंवा डिसेंट्री, असे जे आकस्मिकपणे उद्भवणारे आजार, ज्याला आमच्या मेडिकल टर्ममध्ये ॲक्यूट डिसिजेस म्हणतात, तर यांनाही ट्रीट केलं जातं आणि ॲट द सेम टाईम जुनाट आजारांनाही ट्रीट केलं जातं. जुनाट आजारामध्ये बोलायचं झालं तर त्वचेचे वेगवेगळे आजार, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ॲलर्जिक कंडिशन्स, त्याचप्रमाणे वेगवेगळे डिजनरेटिव्ह आजार, आणि त्याचप्रमाणे सध्या खूप प्रचलित किंवा कॉमन असणारे ऑटो इम्यून आजार, तर यांना आमच्या होमिओपॅथीमधनं सक्सेसफुली ट्रीट केलं जाऊ शकतं. सर आत्ताच आपण सांगितलं जे काही जुनाट म्हणा किंवा त्याचबरोबर जे काही अतिशय दुर्धर अशा प्रकारचे जे काही किंवा गंभीर अशा प्रकारचे जे काही आजार आहेत, हो, आता हे जे काही आजार आहेत, मधुमेह म्हणा हो, किंवा त्याचा रक्तदाब म्हणा किंवा संधिवात म्हणा, हो, अशा प्रकारचे जे काही हे आजार आहेत, हो, हे समूळ नष्ट केले जातात हां. आपल्या उपचार पद्धतीमध्ये म्हणलं तर यामध्ये कितपत तथ्य आहे, काय सांगा? हां, आता आपण समजा मधुमेहाचं उदाहरण घेतलं तर मधुमेहाचं टोपण नाव आहे लाईफस्टाईल डिसीज, आणि या मधुमेहाच्या लाईफस्टाईल डिसीज याच नावामध्ये या आजाराचं दुरुस्त होण्याचं किल्ली पण लपलेली आहे, म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. म्हणून मधुमेह नियंत्रणामध्ये राहण्यासाठी व्यक्तीने आपली जीवनशैली बदलली तर ॲलोपॅथीमधलं सुद्धा त्याला फार कमीत कमी औषध लागू शकतं. तीच बाब आमच्या होमिओपॅथीची आहे. म्हणजे आम्ही त्याच्या प्रकृतीचं औषध निवडत असताना आमचे लाईफस्टाईल मॉडिफिकेशनला सुद्धा आमचं प्राधान्य राहतं. पण मधुमेह एक असा आजार आहे की ज्याला मुळातनं दुरुस्त होतो का असं म्हणलं तर उत्तर कदाचित नकारार्थीच येईल, कारण ॲलोपॅथीमधनं सुद्धा हा काही आजार मुळातनं जाऊ नाही शकत, बट इट कॅन बी जस्ट कंट्रोल्ड आणि नियंत्रणात ठेवता येईल. पण आमच्या होमिओपॅथीचं यामध्ये वेगळेपण असं आहे की हे प्रकृतीचं जर योग्य औषध जर त्या मधुमेही रुग्णाला भेटलं तर आमचं औषध शारीरिक, भावनिक आणि मानसिक स्तरावर एक प्रकारचं संतुलन आणायला कामी येतं, आणि ज्याला आमच्या मेडिकलमध्ये टर्म आहे होमिओस्टॅसिस. जर हे होमिओस्टॅसिस घडून आलं, कारण असं दिसून येतं की मधुमेह नियंत्रणामध्ये न राहण्यासाठी एखाद्या व्यक्तीला असलेला ताणतणाव सुद्धा बऱ्याच अंशी कारणीभूत असतो. तर हा ताणतणाव आमच्या त्या प्रकृतीच्या औषधांनी म्हणजे इमोशनल लेवलला जर मदत झाली तर तो कमी व्हायला मदत होते, जेणेकरून त्याची ब्लड शुगर नियंत्रणामध्ये राहायला मदत होते. तर आपली जी काही उपचार पद्धती आहे या उपचार पद्धती बाबतीमध्ये समाजामध्ये अनेक अशा प्रकारचे गैरसमज पण पाहायला मिळतात. हां, तर त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? खरं आहे की समाजामध्ये कॉमन गैरसमज आमच्या होमिओपॅथीबद्दल असा आहे की होमिओपॅथिक ट्रीटमेंट ही टाइम कन्झ्युमिंग आहे, बरोबर, वेळ घेते वगैरे वगैरे. गोळ्या एकसारख्याच असतात, गोळ्याही एकसारख्या दिसतात, पण वास्तविक त्या गोळ्यांवर आमच्या औषधांचे अर्क टाकलेले असतात आणि हे दिसायला दिसतात खरं, पण होमिओपॅथीबद्दल जो लोकांचा कॉमन गैरसमज आहे की हे टाइम कन्झ्युमिंग आहे, वेळ घेतं, तर यामध्ये मी असं म्हणेल की एखादा होमिओपॅथिक डॉक्टर अगदी योग्यरित्या प्रशिक्षित असेल आणि तो सिन्सिअरली प्रॅक्टिस करणारा असेल, अभ्यासू असेल, तर त्याच्या हातनं हे दुर्धर आजार किंवा हे जे काही लॉंग स्टँडिंग आजार आहेत हे लवकर व्हायलाही मदत होते. त्यामुळं मी असं म्हणेल की हे होमिओपॅथिक डॉक्टरांवर अधिक अवलंबून आहे. होमिओपॅथिक डॉक्टर जेवढा अप्रशिक्षित किंवा कमी अभ्यासू तेवढं डेफिनेटली वेळ घेतं, पण तो जर डॉक्टर असा विरुद्ध पद्धतीचा असेल तर लवकरही होत असतं, असं मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये पण दिसून येतं.
सर जे काही ॲलोपॅथी जे काही आहे उपचार पद्धती, त्याचे जे काही औषधं आहेत हो. त्याचे रुग्णावरती साईड इफेक्ट्स होतात, दुष्परिणाम होतात. हो. पण आपली जी काही उपचार पद्धती आहे त्याच्या रुग्णावरती साईड इफेक्ट्स होत नाहीत असं म्हणलं जातं. हो. यामध्ये कितपत तथ्य, एक डॉक्टर म्हणून काय सांगाल तुम्ही आम्हाला? हो, कदाचित ना होमिओपॅथी हे एकमेव असं शास्त्र आहे की ज्यामध्ये होमिओपॅथिक औषध हे इतर सिस्टीम ऑफ मेडिसिनच्या तुलनेत अतिशय मिनिमम दिलं जातं, स्मॉलेस्ट अमाऊंटमध्ये दिलं जातं आणि आमच्या इकडे सिंगल डोस देण्याची एक प्रघात आहे. तर त्यामुळे या मिनिमम दिलेल्या औषधांनी ॲक्च्युली आमच्या होमिओपॅथीचं एक टोपण नाव एनर्जी मेडिसिन आहे. तर हे एनर्जी मेडिसिन म्हणजे काय, तर आमचं औषध म्हणजे एक प्रकारची एनर्जी असते, मेडिसिनल एनर्जी, जी आम्ही पेशंटला देतो आणि पेशंटला दिल्यानंतर त्या पेशंटची प्रतिकार शक्तीला आमच्या या एनर्जी मेडिसिननी थोडंसं उत्तेजन मिळतं आणि ही उत्तेजित झालेली त्याची प्रतिकार शक्ती की ज्याला आपण प्राण म्हणू, आम्ही होमिओपॅथिक डॉक्टर त्याला व्हायटल फोर्स असा एनर्जी म्हणतो किंवा व्हायटल एनर्जी किंवा व्हायटल फोर्स असं मी त्याला म्हणतो, तर त्याला कामकाज करायला सोपं होतं. तर त्यामुळे आमच्या होमिओपॅथिक औषधांनी हे फक्त स्टिम्युलेशन करण्यापुरतं आमच्या औषधाचा रोल आहे, तो सुद्धा एनर्जी फॉर्ममध्ये. त्यामुळे साईड इफेक्ट्स ॲज सच आमच्या होमिओपॅथीमधनं जवळपास नगण्य आहे. मात्र एक होतं की करेक्ट होमिओपॅथिक मेडिसिन जर दिलं तर काही काळापुरतं का असेना त्या औषधाची तीव्रता थोडीशी वाढते, जे चांगलं लक्षण आहे, आणि थोडीशी म्हणजे काही तासांपुरती वगैरे वाढते आणि नंतर ती कमी होते. पण साईड इफेक्ट्स कम्पेअर टू ॲलोपॅथी किंवा फारच कमी आहे. फारच कमी आहे. सर जे काही ॲलोपॅथी आहे, या ॲलोपॅथीमध्ये काही रुग्णांना शस्त्रक्रियेशिवाय म्हणा किंवा सर्जरीशिवाय पर्याय नाही. तर अशा रुग्णांसाठी आपली जी काही उपचार पद्धती आहे ती त्यांना वरदान ठरू शकते का, काय सांगाल तुम्ही आम्हाला? प्रामाणिकपणे बोलायचं झालं तर सर्जरी हे जिथं इंडिकेटेड आहे तिथं सर्जरी करायलाच हवी आहे. मी उदाहरण देतो तुम्हाला हर्नियाचं. आपल्या शरीरामध्ये निसर्गतःच काही ठिकाणी इम्परफेक्ट बॉडी ओपनिंग्स आहेत, जसं जांघेमध्ये आहे, बेंबीमध्ये आहे. तर ज्या लोकांचं शरीर थोडंसं स्थूल असतं, म्हणजे स्नायू थोडेसे त्याचे लिबलिबीत असतात, आणि अशा लोकांमध्ये थोडंसं सततचा असलेला खोकला किंवा शेतामध्ये एखाद्याला श्वास घेऊन ओझं उचलून काम करायचं आहे, तर अशा प्रसंगी पोटातलं प्रेशर वाढतं, इंट्रा ॲब्डॉमिनल प्रेशर. तर त्यावेळेला या इम्परफेक्ट ओपनिंगमधनं काही आतड्यांचा भाग वगैरे तो नकळत बाहेर येतो, याला हर्निया म्हणतात. मग याला योग्य ट्रीटमेंट काय म्हणालं तर ते जो भाग बाहेर येतो त्या ठिकाणी ॲलोपॅथी म्हणजे सर्जन्स त्यामध्ये जाळी टाकतात आणि तो भाग बंद करतात. तर हाच खरा योग्य उपाय. होमिओपॅथीचा रोल यामध्ये नगण्य. दुसरं उदाहरण आपल्याला द्यायचं झालं तर बऱ्याचदा अपेंडिक्स असतं, तर या अपेंडिक्सला सूज येते आणि ही सूज आलेलं अपेंडिक्स जर वेळेवर नाही काढलं गेलं तर हे अपेंडिक्स बऱ्याचदा पोटामध्ये फुटतं आणि पेरिटोनायटिस नावाची एक इमर्जन्सी सर्जिकल कंडिशन निर्माण होते. म्हणून याला सर्जरी करणं हे अत्यावश्यक आहे. तिसरं, किडनी स्टोन्स असतात. तर ह्या किडनी स्टोन्सची जर साईज मोठी असेल आणि ते स्टोन्स तिथे असल्याने किडनीमध्ये त्याचं हायड्रोनेफ्रॉसिस म्हणा, म्हणजे किडनीमध्ये तिथलं त्याचं ते जे फंक्शन आहे ते थांबतं आणि तिथं प्रेशर वाढायला लागतं. तर अशामध्ये किडनीचं जे म्हणजे कामकाज आहे किंवा किडनीचं जे फंक्शनिंग आहे हे जवळपास कमी व्हायला लागतं. मग यामध्ये किडनी फेल्युअरचा वगैरे धोका असतो. म्हणून सर्जरी करून मोठे खडे काढणं. पण एक बाब निश्चित आहे की खडा नवीन निर्माण होतो, याला ॲलोपॅथिक शास्त्र काही करू शकत नाही. इथं मात्र आमची होमिओपॅथी जिंकते. म्हणजे खडा होऊ नये म्हणून ट्रीटमेंट आहे, पण खडा असेल, इमर्जन्सी असेल तर त्याला सर्जरी करणं भाग आहे. म्हणून जिथं जिथं सर्जरी इंडिकेटेड आहे तिथं तिथं होमिओपॅथीचा रोल हा नगण्य जवळपास नाही. सर, आपली जी काही उपचार पद्धती आहे होमिओपॅथी, आज जर बघितलं आपण फारच लोकप्रिय म्हणा अलीकडे, किंवा त्याचबरोबर एक शशस अशा प्रकारची उपचार पद्धती म्हणून अलीकडे ओळखली जाते. याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? हा, उपचार पद्धती लोकप्रिय होत आहे हे बाब खरं आहे,
पण ॲट द सेम टाईम लोकांच्या या अपेक्षेला, लोकप्रियतेला पुरून उरण्यासाठी होमिओपॅथिक डॉक्टरला स्वतः त्याच्या शास्त्रामध्ये, म्हणजे आमच्या शास्त्रामध्ये त्यांनी निष्ठेने काम करणं, त्याचप्रमाणे त्यांनी त्याची स्टडी सिन्सिअरली करणं, त्याला चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण मिळणं हे फार अत्यावश्यक आहे. आणि हे जर असेल तर मात्र होमिओपॅथिक प्रॅक्टिस लोकप्रिय व्हायला काही वेळ नाही आहे. आता उदाहरण मी माझ्या ह्याच्यावरूनच बोलतो आहे की ॲक्च्युअली काय झालं की माझं डिग्री झाली 94मध्ये. तर त्यानंतर मला वेगवेगळ्या लोकांचं, होमिओपॅथीमधल्या आमच्या काही चांगल्या लोकांचं सानिध्य लाभलं. त्यामध्ये माझे अंबेजोगाईचे काका आहेत, माझे वडील स्वतः जे वेटरनरी आहेत पण होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतात. त्यानंतर हैदराबादला माझा AVS प्रसाद नावाचा माझा मित्र आहे. त्यानंतर माझ्या मित्राचे गुरु डॉक्टर राजन संकरन ते. त्यानंतर जॉर्ज व्हितुलकास म्हणून ग्रीसमध्ये एक फार मोठी ऑथॉरिटी आहे जगातली, ज्यांचं वय आज 91 आहे. आपण तिकडे गेलो होतो सर? हां, मी तिकडे गेलो होतो, पण मी गेलो होतो 2019मध्ये. पण हे जॉर्ज व्हितुलकास यांच्या लर्निंग कोर्स जो 750 तासांचा आहे, तर हा कोर्स मी स्वतः आवडीने 3दा केलेला आहे. 3 वेळा? 3 वेळेस. सेम कोर्स. आणि तिसरा कोर्स हा माझ्या दवाखान्यात झाला आहे. पण मी हा कोर्स केलेला आहे 2004 पासून ते आज तागायत. मग शेवटचा जो कोर्स आमचा माझ्या दवाखान्याच्या हॉलमध्ये पार पडला तो अतिशय छान झाला. आणि 2019मध्ये मी आमच्या सरांच्या अकॅडमीमध्ये 12 दिवसांकरिता जाऊन आलो. 12 दिवस तिकडे होता तुम्ही? हां, 12 दिवस तिथे होतो. तर आपली जी काही उपचार पद्धती आहे, नैसर्गिक अशा प्रकारची उपचार पद्धती म्हणून ओळखली जाते. नेमकं नैसर्गिक उपचार पद्धती म्हणजे काय? तर आता ॲक्च्युली होतं काय की जेव्हा एखादा व्यक्ती आजारी पडतो तेव्हा त्या आजारी व्यक्तीमध्ये लक्षणं निर्माण होतात आजाराची. म्हणजे आजाराची लक्षणं निर्माण होतात. तर आमच्या होमिओपॅथिकच्या अंडरस्टँडिंगनुसार आपली, म्हणजे त्या रुग्णाची प्रतिकारशक्ती त्या रुग्णाला आजारातून बरं करण्यासाठी काही लक्षणांना वाट करून देते. आणि आम्ही होमिओपॅथिक डॉक्टर ती लक्षणं, म्हणजे ज्याला म्हणतात साईन्स आणि सिम्पटम्स, तर लक्षणं आणि काही दिसणारे साईन्स, म्हणजे ज्याला आपण चिन्ह म्हणूयात, हे आम्ही होमिओपॅथिक डॉक्टर गोळा करतो. आणि या आधारे आमचं होमिओपॅथिक औषध या माहितीच्या आधारे आम्ही निवडतो. आणि आम्ही जे औषध निवडतो ते हे औषध एखाद्या निरोगी व्यक्तीला जर दिलं गेलं तर त्या निरोगी व्यक्तीमध्ये त्या औषध घेतल्याने निर्माण होणारी लक्षणं आणि पेशंटची असलेली लक्षणं हे दोन्ही एका मिरर मॅच जर असतील तर आमचे औषध तिथं काम करतं. हेच मिरर मॅच नसेल तर ते औषध काम करत नाही. म्हणून होमिओपॅथिक डॉक्टरची सर्वात मोठी कसोटी म्हणजे पेशंटच्या लक्षणांना साजेसं योग्य ते औषध प्रॉपरली निवडणं आणि देणं, हीच आमची काय ते चॅलेंज कला आहे, साधना आहे, रियाज आहे वगैरे. चॅलेंजचं प्रत्येक केस आम्हाला चॅलेंजिंग असते. बरोबर. सर, जी काही होमिओपॅथिक ही जी काही पद्धती आहे, आगामी 10 वर्षामध्ये यामध्ये असे काय विशेष बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळतील? जर आमच्या सुदैवाने होमिओपॅथीला सिन्सिअर होमिओपॅथिक डॉक्टर्स मिळाले तर आजकाल ऑटो इम्यून आजार की ज्याला ॲलोपॅथीमधनं दुर्दैवाने समाधानकारक अशी काही ट्रीटमेंट नाही आहे. म्हणजे नेमकं काय? आता उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला रुमॅटॉइड आर्थरायटिस नावाचा स्मॉल जॉईंट्सचा आर्थरायटिस जॉईंट पेनचा आजार असतोय. मग हा जो काही आजार असतो हा थोडासा ऑटो इम्यून टाईपमधला हा आजार असतोय. मग या आजारामध्ये या छोट्या छोट्या जॉईंट्सला सूज येते, बोटांचे पेर, कांडे किंवा हे जॉईंट्सला. आणि ही सूज कालांतराने टिकून तिथलं त्या जॉईंटचं डिस्ट्रक्शन होतं. तर ॲलोपॅथीमधली याची ट्रीटमेंट म्हणजे ही जी काही प्रतिकारशक्ती आपली म्हणजे रुग्णाची प्रतिकारशक्ती जी रुग्णाविरुद्ध काम करते, शरीराविरुद्ध काम करते, त्या प्रतिकारशक्तीला दाबण्याचं औषधं ॲलोपॅथीमधनं दिली जातात.
तर याला म्हणतात इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स, किंवा त्यांच्या भाषेमध्ये म्हणतात डिसीज मॉडिफाईंग अँटी रुमॅटिक ड्रग्स. तर याच्यामध्ये स्टेरॉइड आलं, त्याच्यामध्ये हायड्रॉक्सिक्लोरोक्विन म्हणून जे कोरोनामध्ये ते औषध पॉप्युलर झालं होतं ते आलं, मिथोट्रेक्सेट नावाचं एक सेल्सचं मल्टिप्लिकेशन थांबवणारं अँटीमायटोटिक ड्रग आलं. तर ही अशी ड्रग्स वगैरे जे ॲलोपॅथीमधनं देतात. तर यामध्ये आमच्या होमिओपॅथीला काम करायला खूप चांगला स्कोप आहे आणि सध्या या आजारांचं स्तोम बऱ्यापैकी माजलं आहे सोसायटीमध्ये वेगवेगळ्या कारणांनी. तर इथे आमच्या होमिओपॅथीला अतिशय चांगला स्कोप राहील, प्रोव्हायडेड होमिओपॅथिक डॉक्टर हा अभ्यासू चांगला प्रशिक्षित असेल तर. आणि दुसरं, होमिओपॅथिक औषधाबद्दल एक असं सोसायटीमध्ये किंवा सायंटिफिक कम्युनिटीमध्ये असं म्हणलं जातं की हाऊ डज अ होमिओपॅथिक मेडिसिन ॲक्ट. तर ॲक्च्युली आमच्या होमिओपॅथीचं निकनेम किंवा टोपण नाव एनर्जी मेडिसिन आहे. म्हणजे आम्ही एनर्जी रूपी मेडिसिन पेशंटला देतो जे त्या पेशंटच्या अंतर्गत एनर्जी, ज्याला आपण प्राण म्हणू किंवा चैतन्य म्हणू, त्याला त्याचं काम करायला, स्ट्रीमलाईन करायला ते मदत करतं. तर हे जे होमिओपॅथिक औषध कसं काम करतं हे थोडंसं सायंटिफिक जगतामध्ये, हे थोडंसं एव्हिडन्स बेस्ड सायंटिफिक जगतामध्ये याचं काही थोडंसं क्लिअर नाही आहे. पण याला आपण असंही म्हणूयात की बाबा एक डेड बॉडी आहे आणि एखादा व्यक्ती जिवंत आहे. तर त्या जिवंत माणसामध्ये असं काय असतं की जे त्या डेड बॉडीमध्ये नसतं? काय तुम्हाला काय वाटतं, काय असतं? प्राण. तर हा जो काही प्राण आहे, हा प्राण म्हणजे आत्ताच्या सायंटिफिक जगतातील कुठल्याही अल्ट्रा मॉडर्न लॅबोरेटरीमध्ये पण या प्राणाला कॅप्चर करता आलेलं नाही आहे, त्याचं एव्हिडन्स अद्याप घेता नाही आलेलं. म्हणून असे बरेचसे एनर्जी फेनॉमेनॉन किंवा असे बरेचसे एनर्जीच्या खेळ लीला जगामध्ये सदैव चालू असतात. तर ह्या गोष्टी कॅप्चर करायला सायन्सला अद्याप यश आलेलं नाही आहे. आता उदाहरणार्थ, ते स्वित्झर्लंडमध्ये एक मोठी लॅबोरेटरी आहे CERN. तर या लॅबोरेटरीमध्ये त्यांनी काल परवा ते गॉड्स पार्टिकल वगैरे, तिथे एक त्यांचं अंडरग्राऊंड हे आहे, लॅबोरेटरी आहे भली मोठी. तर त्यामध्ये त्यांना काही प्रयोग केल्यानंतर सायंटिफिक जगताला नुकताच एव्हिडन्स मिळाला की एनर्जी आणि मॅटर हे दोन्हीही एकमेकांचे रूप आहेत. म्हणजे एनर्जीचं रूपांतर मॅटरमध्ये होऊ शकतं, मॅटरमध्ये एनर्जी असू शकते. आत्ता कुठे हे सायन्सला उमजलेलं आहे. तरीही आमच्या होमिओपॅथीचं जे एनर्जी रूपी जे काम आहे, तर हे कदाचित एव्हिडन्स बेस्ड, म्हणजे आता आपल्या सुदैवानी मुंबईच्या IIT पोवईमध्ये एका व्यक्तींनी नॅनो टेक्नॉलॉजीवर काम करून हे होमिओपॅथीचं एनर्जी रूपातलं अस्तित्व शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. तर आगामी काही वर्षांमध्ये हे सुद्धा होमिओपॅथीचं एव्हिडन्स बेस्ड दिसण्याची शक्यता किंवा आशा मी बाळगतो. सर, आपण आत्ताच सांगितलं की मागील 27 वर्षापासून आपण लातूर नगरीमध्ये प्रॅक्टिस करतात. म्हणजे अर्थातच जे काही होमिओपॅथिक जे काही क्षेत्र आहे त्यामध्ये डॉक्टर उमाकांत पाचेगावकर एक फार मोठं नाव आहे. तर 27 वर्षापासूनचा आपला अनुभव आहे. तर मला असं विचारायला आवडेल की नेमकं कोणत्या आजारावरती आपला हातखंड आहे, की असा कोणता रुग्ण तुमच्याकडे आल्यानंतर त्या रोगापासून डॉक्टर पाचेगावकर त्या रुग्णांना मुक्त करू शकतील, त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगा? मी थोडंसं वेगळं उत्तर देतो. माझे जे टीचर आहेत ना ग्रीसमधले, ज्यांचं वय आज 91 आहे, या आमच्या टीचरना जॉर्ज व्हितुल्कास यांचं ग्रीस आणि टर्की या दोघांच्यामध्ये बेट आहे, तिथे त्यांची अकॅडमी आहे. तर माझे जे टीचर आहेत हे त्या होमिओपॅथीमधले ऑथॉरिटी तर आहेतच, पण त्याशिवाय जीवन उपयोगी खूप काही गोष्टी ज्याला आपण आध्यात्मिक म्हणू ते सुद्धा ते आम्हाला डिलिव्हर करतात त्यांच्या कोर्समध्ये. तर त्यांनी एक वाक्य त्यावेळेस म्हणाले होते की जसं तुमचं प्रॅक्टिसची वर्ष वाढत जातील, जसं तुमचं केसेस दुरुस्त होत जातील, तसं तुम्ही पॉप्युलर होत जाता. आणि जसं तुम्ही पॉप्युलर होता तसं अस्तित्व तुम्हाला
एकापेक्षा एक चॅलेंजिंग डिफिकल्ट केसेस तुमच्या पुढे आणून ठेवतं. त्यामुळे एखाद्याला फारच वाटत असेल की यस मी दुरुस्त केले, कॉलर टाईट केली, तर ते अस्तित्व त्याचं कॉलर टाईट करण्याला थांबवतं. म्हणजे केसेस खूप डिफिकल्ट येतात. तर मी बऱ्याचदा आमच्या होमिओपॅथीमध्ये आम्हाला काही केसेसमध्ये रेमेडी मिळत नाही, तर अशा वेळेला आम्हाला फेल्युअर पण येतं. त्यामुळे आम्ही प्रत्येक केस नवीनच आहे या दृष्टिकोनातूनच आम्ही पाहतो. तरीही बोलायचं झालं एक उदाहरण माहिती असावं म्हणून मी सांगतोय, नाव न म्हणजे डिटेल्समध्ये न जाता, की बोलू काय, 2 मिनिट लागतील आपल्याला सांगायला. की एक बाई होत्या ज्यांचं वय आहे साधारण 50-55 किंवा होय 60 वर्षाच्या आसपास त्यांचं वय आहे. त्यांना चिकनगुनिया झाल्यानंतर त्यांना ही सांधेदुखी जडली. मी जे मगाशी नाव घेतलं रुमॅटॉइड आर्थरायटिस ती. आणि त्या बाईंची ट्रीटमेंट हल्ली ॲलोपॅथीमध्ये एक वेगळी ब्रँच आहे ज्याचं नाव आहे रुमॅटोलॉजी. तर त्या रुमॅटोलॉजिस्टकडनं त्या बाईंची ट्रीटमेंट चालू होती. मग त्या बाईंना त्या ॲलोपॅथिक ट्रीटमेंटनुसार म्हणजे त्यांची ट्रीटमेंटच तशी आहे की वेगवेगळे इम्युनोसप्रेसिव्ह ड्रग्स, मग त्याच्यामध्ये कॉर्टिकोस्टेरॉइड, मिथोट्रेक्सेट, हायड्रॉक्सिक्लोरोक्विन ही 3 औषधं त्यांना सतत चालू होती. त्यामध्ये स्टेरॉइडचा कोर्स ते सुरू करायच्या, काही काळाने टॉपला न्यायचं, त्यानंतर तो टेपर ऑफ करून कमी करायचं. तर असं त्या बाईचं हे मल्टिपल ड्रग्स घेऊन झालेले होते. आणि स्टेरॉइड घेतल्यामुळे की काय त्या बाईंना त्या स्टेरॉइडचं ज्याला म्हणतात अब्यूज म्हणजे स्टेरॉइडचे साईड इफेक्ट्स, म्हणजे त्या बाईचा चेहरा थोडासा चंद्रासारखा झाला, शरीर सुजलं आणि त्या बाईंना टाईप 2 डायबिटीस झालं. ही ट्रीटमेंट चालू असताना नव्याने डिटेक्ट झाला. मग त्या बाईंना इन्सुलिन आणि ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग्स ॲलोपॅथीमधनं चालू होते. मग त्या बाई जेव्हा माझ्याकडे आल्या तेव्हा त्यांना चालायलाही फार मुश्किल होत होतं, चालू पण शकत नव्हते. आणि त्या बाईंनी जवळपास त्यांची आशा सुटलेली होती. मग सुदैवाने मला होमिओपॅथिक आमची म्हणजे आम्ही केस हिस्ट्री घेतली. मला साधारण 2 ते 2.5 तास कदाचित 3 तास असं निवांत वेळ लागतो पेशंट पाहायला. म्हणून रोजचा मला एकच पेशंट पाहता येतो. दररोज एकच पेशंट? हा, नवीन पेशंट. मी एकीकडे आपण बघतो जे काही ॲलोपॅथी जे काही डॉक्टर आहेत ते 50 ते 100 पेशंट तपासतात. हो. आणि तुमचे एक वेगळेच म्हणावं लागेल की दररोज 1 ते 2 पेशंट फक्त. होय, कारण आम्हाला ते तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती हा शारीरिक, भावनिक आणि मानसिक 3 पातळीवर प्रॉपरली पाहिला जातो. त्याशिवाय त्याचे जनरल्स म्हणजे ॲपेटाईट, स्लीप, त्याच्या आवडी निवडी, डिझायर्स, ॲव्हर्जन्स, त्याच्या प्रकृतीला थंडी सोसवत नाही, गरमी सोसवत नाही, हे आमच्या इथे फार इत्यंभूतपणे पाहिलं जातं. मग त्या बाईची हिस्ट्री घेतल्यानंतर असं दिसून आलं की त्या बाईंना प्रॉपर्टी संदर्भात काही डिस्प्यूट होतं त्यांच्या घरामध्ये. आणि त्यामुळे त्या बाईंना या सांधेदुखीसोबतच त्यांना झोपच येत नव्हती. आणि त्या बाई फार अस्वस्थ होत्या. आणि त्यांना त्यांच्या त्या म्हणजे आता हल्ली हक्कसोड वगैरे निघालेले आहेत ना प्रकरण, तर त्यामध्ये त्या बाईंचा प्रॉब्लेम होता. तर त्यांना त्यांच्या भावाबद्दल जो सावत्रभाव होता पण त्यांना फार घृणा बसली होती. तर त्यांना ती स्ट्रॉंग घृणा असणे हा आम्हाला होमिओपॅथिक औषध निवडण्यासाठी फार मोठा महत्त्वाचा पॉईंट होता. तर आम्ही त्यांना आमचं होमिओपॅथिक औषध सुरू केलं. त्या बाई माझ्याकडे आल्या होत्या साधारण जानेवारी महिन्यामध्ये. आणि मग औषध सुरू केल्यानंतर आमच्या होमिओपॅथीमध्ये जर औषध लागू झालं तर त्याला पहिल्यांदा एक चांगलं लक्षण आम्हाला जाणवणारं म्हणजे ज्याला म्हणतात पेशंटचं वेलबिंग म्हणजे पेशंटचं स्लीप, ॲपेटाईट, एनर्जी लेवल हे इम्प्रूव्ह होतं. तर त्या बाईचं स्लीप पहिल्यांदा तिला झोप शांत यायला लागली. हे ॲलोपॅथीचं औषध चालू असतानाही आणि ही सांधेदुखी असतानाही. तर आमच्या दृष्टिकोनातून ते खूण होती की त्या बाईंना आपलं औषध लागू झालं आहे. मग कालांतराने ते ज्या बाई त्या डायबिटीस डॉक्टरांकडे ट्रीटमेंट घेत होत्या इन्सुलिनचं वगैरे, तर त्यांची शुगर थोडीशी रेग्युलेट होत कमी होत गेली. तर त्या डायबिटीसच्या डॉक्टरांनी त्यांची इन्सुलिन बंद केलं आणि त्यांना ओरल ड्रग्सवर त्यांनी ठेवलं. आणि त्या बाईंनी अजून एक म्हणजे त्या बाईंना आमच्या सजेशननी त्या बाईंनी ती ॲलोपॅथीची जी इम्युनोसप्रेसिव्ह ट्रीटमेंट होती त्यांनी ती बऱ्यापैकी कमी केली.
आणि कमी करत करत आम्ही बंद केली. म्हणजे त्या बाई माझ्याकडे आल्या जानेवारीमध्ये, पण फेब्रुवारी एंडपर्यंत ॲलोपॅथीची ट्रीटमेंट पूर्णपणे थांबली, कोणती त्या रुमॅटॉलॉजिस्टकडनं मिळणारी. मग एक साधारणपणे मेपासनं त्या बाईची सांधेदुखी पण कमी व्हायला लागली. त्या बाई चालू शकत नव्हत्या, त्या आता चालायला लागल्या, फिरायला लागल्या, त्यांचा कॉन्फिडन्स वाढला. पण त्या बाईंनी एक केलं की त्या जे रुमॅटॉलॉजिस्टचे जे काही डॉक्टर होते त्यांच्याकडे त्यांनी जाणं थांबवलं नाही. त्या दर महिन्याला त्या डॉक्टरांकडे जायच्या आणि त्या डॉक्टरांनी लिहून दिलेले औषधं नुसतं घ्यायच्या, पण विकत नाही घ्यायचे. आणि ते डॉक्टर जे होते ते दर वेळेला त्यांचं ब्लडची एक्झामिनेशन वगैरे करायचे, चेकअपला जायचे, त्यांनी चेकअप करायचे आणि त्यांचे इव्हन ब्लडच्या तपासण्याही करायच्या. शेवटी एक जुलै महिन्यामध्ये त्या डॉक्टरांनी त्या बाईंना बोलावलं आणि त्यांना निर्वाळा दिला की बाई, तुमचं सांधेदुखी कमी झाली बरं का आता. हां. पण त्या बाईंनी त्या डॉक्टरांना कल्पना दिली नाही की आम्ही हे होमिओपॅथी वगैरे घेतलं म्हणून. कारण होमिओपॅथीने असं काहीतरी चांगलं घडू शकतं हे कदाचित आज ॲलोपॅथीमधल्या बऱ्याचशा डॉक्टरांना याची माहितीही नाही आहे. कदाचित आपल्या लातूर लेवलला नसेल, पण मोठ्या मोठ्या शहरांमध्ये बरंचसं आहे. अजून एक मुद्दा मला तुम्हाला सांगावंसं वाटतो की 2019ला जेव्हा आम्ही ग्रीसला गेलो तर तेव्हा 37 देशातले डॉक्टर्स आमच्या सोबत होते. आणि युरोपमध्ये होमिओपॅथीचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स नाही आहे. तर तिथे आमच्या जो सरांचा डिप्लोमा आहे तो युरोपमधल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधून शिकवला जातो आणि त्या डिप्लोमाला ॲडमिशन पोस्ट MBBSच आहे. म्हणून आमच्यासोबत जे युरोपियन युनियनमधले जे वेगवेगळे डॉक्टर्स होते, पण जर्मन्स, रशियन, ब्रिटन्स, फ्रेंच, हे सर्व MBBS केलेले डॉक्टर्सनी आमच्या सरांचा डिप्लोमा करून ते आमच्यासोबत त्या 12 दिवसाच्या शिबिरासाठी ते तिथं आलेले होते. म्हणून मला असं वाटतं की आपला भारतीय उपखंड म्हणजे भारतच नव्हे तर बांगलादेश, पाकिस्तान वगैरे देशांमध्ये पण हा होमिओपॅथीचा अंडर ग्रॅज्युएट कोर्स उपलब्ध आहे. सर, नेमकं कोणता आजार असलेल्या व्यक्तीने डॉक्टर पाचेगावकर सर यांच्याशी संपर्क साधला पाहिजे, त्याबद्दल तुम्ही आम्हाला काय सांगाल? आमच्याकडे सर्वसाधारणपणे सोसायटीमध्ये म्हणजे समाजामध्ये दिसून येणारं हायपर ॲसिडिटी, ॲलर्जिक सर्दी, त्याप्रमाणे संधिवात आणि हल्ली ज्याचं प्रस्थ फार वाढलं आहे आणि ज्याला ॲलोपॅथीमधनं इलाजच नाही आहे असं सोरायसिस सारखा आजार, त्याशिवाय इसन, एक्झिमा, याला सुद्धा काही लाईफ लॉंग इलाज नसतो, तसले आजार, दमा, किंवा एखाद्याला फार अँक्झायटी आहे म्हणजे खूप काळजी आहे कशाची, किंवा झोप येत नाही आहे, किंवा वेगवेगळ्या काही पॅनिक स्टेट्स असतात, काही लोक फार भीतात, इन्सिक्युअर वाटणं. तर या विविध आजारांना आमच्या होमिओपॅथीमधनं समाधानकारक मदत मिळू शकते. जवळपास आपल्या या क्षेत्रामध्ये 27 वर्षाचा अनुभव आहे, म्हणजे अर्थातच फार मोठा अनुभव आहे. हो, म्हणू शकता. तर आता या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही आमचे जे काही प्रेक्षक आहेत त्यांना नेमकं एक डॉक्टर म्हणून किंवा होमिओपॅथिक वैद्य म्हणून, एक तज्ञ वैद्य म्हणून निरोगी आरोग्य राखण्यासाठी काय नेमक्या टिप्स द्या? मी असं म्हणेल की निरोगी आयुष्य राहण्यासाठी आपल्याला बरंच काही करावं लागतं, शिस्तबद्ध थोडंसं. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो आपला आहार आहे, तर या आहारामध्ये तेल, तूप यासारख्या गोष्टी, तसेच साखर, मीठ यासारख्या गोष्टी ह्या अतिशय जपून आपण खायला हवं आहे. आणि मी तेलाच्या बाबतीत मी असं म्हणेल की जे जे तेल थंडीत गोडतं ते त्या तेलाचा वापर आपण टाळावा, जसं की पाम तेल, कोकोनट ऑइल, डालडा वगैरेचा. आणि WHO सांगितलेलं आहे की प्रति मानशी आणि प्रति महिना फक्त अर्धा किलोच तेल प्रत्येकाच्या जीवनामध्ये वापरायला यायला हवं आहे. त्यामुळे एखाद्याच्या घरामध्ये 4 जण असतील तर त्यांना प्रति माणूस प्रति महिना अर्धा किलो प्रमाणे
त्यांना 2च किलो तेल लागलं पाहिजे आणि त्या 2 किलोमध्येच त्यांनी त्यांचे सण वार रोजचा वापर त्याच्यामध्ये त्यांनी आटोपला पाहिजे. आणि एकदा उकळलेलं तेलाचा पुनर्वापर नको आहे. त्यामुळे एक फ्री रॅडिकल्स नावाचा एक उपद्रवी घटक निर्माण होतो, जो आपल्याला वेगवेगळे आजार जसं की कॅन्सरपासून सांधेदुखी, ब्लड प्रेशर, डायबेटीस, नाना प्रकारचे उतारवायली गुडघेदुखी लवकर आणायला ते कारणीभूत आहे. त्यामुळे बाहेर आपण जर पाहिलं तर बाहेर जे रस्त्यावर लोक तळून विकतात तर तिथं ते पाम तेलच वापरतात, जे आयडियली वापरायलाच नको आहे. आणि ते एकदा उकळलेलं तेल त्याचा पुनर्वापर अनेक वेळाच केला जातो. त्यामुळे फ्री रॅडिकल्स त्यामधनं भरपूर लोकांना मिळतात. त्यामुळे बाहेरचं खाणं त्यांनी टाळावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण आपली हल्ली 35 वय जर ओलांडलं तर थोडंसं गोड खाण्यावर आपण आपल्या हातानेच निर्बंध आणावेत. कारण गोड हे कसं आहे, साखर हे एक प्रकारचं ॲडिक्टिव्ह टाईप आहे. तर याचं जर आपल्या मेंदूला त्याची जिभेला सवय लागली शरीराला तर आपल्याला ते सतत खावंसं वाटतं. पण या गोडमधनं आपल्याला भरपूर प्रमाणामध्ये कॅलरीज मिळतात. आणि तेलातनं तळलेले जे पदार्थ आहेत, तेल, तूप, लोणी यामधनं पण आपल्याला कॅलरीज भरपूर मिळतात. गोड तर ह्या एक्सेस गोडामधनं आलेल्या तेला तुपातनं आलेल्या एक्सेस कॅलरीज यांचा जर फिजिकल तेवढं शारीरिक हालचाली वगैरे नाही झाला तर या एक्सेस कॅलरीजचं रूपांतर चरबीत होतं. आणि ही चरबी स्त्रियांमध्ये पाठीमागच्या बाजूनी आणि पुरुषामध्ये पोटावर ही चरबी साचते आणि डायबिटीसला निमंत्रण मिळतं. डायबिटीस, हृदयविकाराचे आजार आणि कॅन्सरसारखे आजार याला हे ओपन आमंत्रण मिळतं. म्हणून आपण ज्याला मैदा, साखर आणि मीठ याला पांढरं विष म्हणतात, तर आपण हे टाळावं. आणि हल्ली जे फास्ट फूड वगैरे निघालेलं आहे त्याच्यामध्ये ते फूड डिस्टर्ब होऊ नये म्हणून प्रिझर्वेटिव्ह टाकले जातात, ज्याला कार्सिनोजेनिक म्हणतात. म्हणजे त्याच्यामध्ये त्या खाण्यामुळे कॅन्सर होण्याच्या गोष्टीला चालना मिळते. तर बाहेरचं खाऊ नये, घरचं खावं, ताजं खावं असं मी म्हणेन या बाबतीमध्ये. प्रत्येकाने आपली फिजिकल ॲक्टिव्हिटी भरपूर प्रमाणामध्ये वाढवावी. असं म्हणलं जातं की दर दिवशी माणसाने 45 मिनिट चालावं. ते पण जमतच नसेल तर किमान आठवड्यामधनं 5 दिवस चालावं. 10 मिनिटाला 1 किलोमीटर या स्पीडने पायामध्ये चांगलं शूज वगैरे घालून चालावं. आणि हल्लीच्या या धावत्या युगामध्ये लोकांची मनःशांती फार कमी झालेली आहे. तर यासाठी ज्या ध्यानधारणांमध्ये आपल्या भावनांचा निचरा होतो किंवा भावनांना वाट करून दिली जाते, अशी काही ध्यानधारणा जे कदाचित फक्त त्या ओशो रचित ध्यानधारणांमध्येच आहे, तर अशा काही ध्यानधारणा केलं तर माणसांचं ताणतणावांचं ओझं कमी व्हायला अत्यंत मदत होईल. तर एवढंच काय ते मी सांगू शकेल. आणि हल्ली TV पाहत लोक जेवतात, तर ते सुद्धा त्यांनी करायला नको. कारण माणसाने जेवत असताना त्याचं 100% लक्ष जेवणातच असलं पाहिजे. किंवा लोक मोबाईलवर बोलत जेवतात, ते सुद्धा नको आहे. तर मी असं म्हणेल की जीवन हे खूप मौल्यवान आहे. याला आपण समजदारीने जपून काळजीपूर्वक हाताळलं तर आपण एक मानव म्हणून आपलं जीवनाचा शेवट चांगला होऊ शकतो किंवा जीवन सुंदर होऊ शकतं. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. आपण आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी संवाद साधलात. आणि जे काही आम्हाला जी काही माहीत नाही अशी जी काही आपली जी काही होमिओपॅथिक जी काही उपचार पद्धती आहे त्याबद्दल आम्हाला खूपच चांगली अशा प्रकारची माहिती सांगितलं. त्याबद्दल परत एकदा आपले आभार. धन्यवाद.